नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. माली देशाची राजधानी बामाको इथे हॉटेलवर दहशतवाद्यांचा हल्ला. 18 जणांचे मृतदेह सापडले. 20 भारतीय सुखरूप. मराठवाड्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाचा दौरा सुरू. आज केली जालना आणि पैठणची पाहणी. डाळीच्या साठेबाजीविषयी आरोप केल्याप्रकरणी अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट करणार नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीचा दावा. जप्त केलेल्या 13,000 टन तूरडाळीच्या साठ्यांचा राज्य सरकार करणार खुला जाहीर लिलाव. शीना बोरा हत्या प्रकरणी अटक केलेल्या पीटर मुखर्जीला 3 दिवसांची सीबीआय कोठडी. पीटरवर ठेवण्यात आला हत्येचा आरोप. आणि इफी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आज पणजी इथे झालं शानदार उद्घाटन. रसिकांना पाहायला मिळणार उत्तम चित्रपट. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. पश्चिम आफ्रिकेमधल्या माली देशाची राजधानी बामाको इथे आज रॅडिसन हॉटेलवर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. दोघा बंदूकधाऱ्यांनी हॉटेलमध्ये उतरलेले ग्राहक आणि हॉटेलचे कर्मचारी मिळून 170 जणांना ओलीस धरलं होतं. ओलिसांपैकी 18 जणांचे मृतदेह सापडल्याचं वृत्त आहे. तर आता एकही जण ओलीस नसल्याचं मालीच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितल्याचं वृत्त AFP या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. ओलिसांमध्ये 20 भारतीयांचा समावेश होता. मात्र ते सुखरूप असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलंय. मालीतील परिस्थितीकडे परराष्ट्र मंत्रालयाचं लक्ष असल्याचं परराष्ट्र खात्याच्या सूत्रांनी स्पष्ट केलंय. बंदूकधाऱ्यांनी जोरदार गोळीबार केला असून बॉम्बस्फोटही घडवून आणल्याचं वृत्त आहे. या हल्ल्याची जबाबदारी अल कायदाशी संलग्न दहशतवादी संघटनेनं घेतली आहे. केंद्रीय पथकानं आज राज्यातल्या काही दुष्काळसदृश भागाची पाहणी केली. केंद्रीय कृषी आयुक्त डॉ SK मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखालच्या 10 सदस्यीय पथकानं आज सकाळी पैठण तालुक्यातल्या पिकांचा आणि विहिरींचा आढावा घेतला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पथकासमोर मांडल्या. औरंगाबादमधल्या पाचोड, एकोड, आडूळ या गावांचीही पथकानं पाहणी केली. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दावलवाडी, सावरगाव शिवार आणि ब्रह्मनाथ तांडा या भागातील शेताचीही पाहणी केली. बीड जिल्ह्यातही या पथकानं ठिकठिकाणी भेटी देऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. कोळगाव इथे शेतकऱ्यांशी संवाद साधल्यावर पालवण इथल्या चारा छावणीचीही त्यांनी पाहणी केली. नाशिक जिल्ह्यात येवला, सिन्नर आणि नांदगाव या तालुक्यांचीही पाहणी आज करण्यात आली. अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेली पीक परिस्थिती, पाणी टंचाई आणि चाऱ्याचा प्रश्न यासारख्या प्रश्नांची माहिती या पथकानं यावेळी घेतली. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा आणि भांबरी या 2 गावातील कापूस, रब्बी ज्वारी, तूर या पिकांची पथकानं पाहणी केली. उद्या हे पथक जिल्ह्यातील पालम, गंगाखेड, सोनपेठ, सेलू या तालुक्यातल्या शेत शिवारांना भेट देणार आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत आणि औंधा तालुक्यातल्या पळसगाव, टाकळखोपा आणि रुंज या गावांची केंद्रीय पथकानं आज पाहणी केली. यावेळी या पथकानं शेतकऱ्यांशी परिस्थिती जाणून घेतली. संत्र्यांना चांगला भाव मिळावा या मागणीसाठी तसंच याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं नागपुरातल्या काटोल तहसील कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्यात आलं. यंदा संत्र्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालंय. मात्र बाजारात संत्र्याला 2 ते 5,000 रुपये प्रतिटन इतकाच भाव मिळतोय. दुसरीकडे तोडणी होत नसल्यानं मोठ्या प्रमाणात संत्र्याची गळती सुरू आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. याकडे सरकारनं त्वरित लक्ष द्यावं अशी मागणी करणारं निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आलं आहे. जामखेड आणि कर्जत तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावेत. तसंच जामखेडमध्ये जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आवर्तनातून बंधारे भरून द्यावेत, पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत, दुधाला चांगला भाव मिळावा अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या उजनी धरणामध्ये पुण्यातील 4 धरणांमधून 10 TMC पाणी सोडण्याच्या जलस्रोत नियामक प्राधिकरणाच्या निर्णयाला स्थगिती द्यायला उच्च न्यायालयानं गुरुवारी नकार दिला. त्यामुळे उजनी धरणात पाणी सोडण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. आता लवकरच सोलापूरकरांना पिण्यासाठी आणि रब्बी पिकासाठी पाणी उपलब्ध होईल अशी माहिती आमदार भारत भालके यांनी पंढरपूर इथे आज एका पत्रकार परिषदेत दिली.
उजनी धरणात सध्या फक्त 15% पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला याच्यासह लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांनाही पाणी टंचाई भासणार आहे। त्यामुळे उजनी धरणात पाणी सोडण्याची आवश्यकता आहे, असं यावेळी भालके म्हणाले। या निर्णयानुसार पुणे जिल्ह्यातल्या मुळशी, चासकमान, आंध्रा, भीमा, आसखेड धरणातून उजनी धरणात पाणी सोडण्यात येणार आहे। यावर्षी राज्यात कमी पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातल्या खारेपाट गावातल्या सर्वसामान्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते। पाण्याअभावी आपलं आयुष्य संपवणं सोपं वाटत असलेले नागरिक आहेत रायगड जिल्ह्यातल्या खारेपाट या गावातले। पाण्याअभावी त्यांची ही दुरावस्था झाली आहे। पेण तालुक्यात चहापाड आणि हेटवण ही मोठी धरणं असून सुद्धा या धरणाचं पाणी या गावकऱ्यांना मिळत नाही। या नागरिकांना पाणी विकत घ्यावं लागतंय। 200 लिटर मागे 150 ते 200 रुपये इथल्या शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत। पाणी हानाचा ते हानाचा कोण भला भला उद्या आम्ही टँकर काढतो कधी बारा टाकीचा आम्हाला 200 रुपये दे आपल्याला गरज जाऊन द्या 200 ती 15 दिवस टाकी पुरवायची न खदूर पाणी हानाचा तो पिवाचा ना माझ्या माणसाला आम्हाला आधारच नाही। मग असं वाटतं तो मेलेला जीवन पाला होता आताच मेला तर पत्कारला बिन पाण्या वाचून। पाण्यासाठी महिलांची पायपीट होणार नाही, त्यांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरवू, निवडणुकांच्या वेळी अशा घोषणा करणाऱ्या राजकीय पक्षांविरोधात इथल्या नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे। वेळ आल्यास पाण्यासाठी आपण तीव्र आंदोलन करू असा इशारा इथल्या नागरिकांनी दिला आहे। आज पेण तालुक्यातील शहापाडा दक्षिण आणि उत्तर योजना 2 योजना आहेत। त्याच्यात दक्षिण योजनेत आमचे 46 गावं आणि 26 वाड्या येतात। पण हा प्रश्न गेल्या अनेक या योजनेचे काम प्रलंबित राहिल्यामुळे वर्षानुवर्ष हे पाणी प्रश्न सतावत आहे। केवळ पाण्यासाठी डोक्यावर घडा घेऊन वणवण भटकंती करण्याची वेळ इथल्या महिला वर्गावर आली असून शासनानं त्वरित लक्ष देऊन ही कुचंबणा थांबवावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे। आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार माली इथे ओलीस ठेवलेल्या 170 लोकांची सुटका करताना लष्करानं केलेल्या धडक कारवाईमध्ये ओलीस नाट्य घडवणारे दोघेही दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे। मराठवाड्यातल्या लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेनं घेतली आहे। या मुलांचं शिक्षण अर्धवट राहू नये, त्यांनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहावं या दृष्टीनं आज लातूरमधून 25 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्यात आलं। खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार विक्रम काळे, त्र्यंबक भिसे या मान्यवरांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांना आज निरोप देण्यात आला। जाती धर्माचा विचार न करता जैन संघटनेनं केलेलं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पुनर्वसनाचं काम उल्लेखनीय आहे, असं सुनील गायकवाड यांनी यावेळी सांगितलं। डाळीच्या साठेबाजीविषयी 2000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप निराधार असून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर आपण मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज नागपुरात रवी भवन इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे। विधिमंडळ अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बापट आज नागपूर इथे आले आहेत। यावेळी भारतात डाळीचं उत्पादन गरजेपेक्षा 30% कमी झालं, त्यामुळे डाळी आयात कराव्या लागल्या। शेतकरी तुरीच्या ऐवजी सोयाबीनला प्राधान्य देत आहेत, त्यामुळे आता तुरडाळीचा पेरा वाढवण्यासाठी जनजागृती करणार असल्याचं बापट यांनी यावेळी सांगितलं। मॅगी संदर्भात विभागाच्या वतीनं केंद्रात अपील दाखल करण्यात आलं असून कायद्यानं कोणत्याही कंपनीचं उत्पादन पूर्णपणे बंद करता येत नाही, दोष दूर करून संबंधित कंपनीला उत्पादन बाजारात विकता येतं, असं गिरीश बापट यांनी यावेळी सांगितलं। राज्यात गेल्या काही दिवसात जप्त केलेल्या तूर आणि तुरडाळीचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय आज राज्य सरकारनं घेतला आहे। अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या याबाबतच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे। जप्त केलेल्या डाळीचा सुमारे 13,000 टन इतका साठा वैयक्तिक हमीपत्रावर मुक्त केला जावा अशी मागणी इंडियन पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशननं केली होती। मात्र बाजारातले डाळीचे भाव कमी व्हावेत या दृष्टीनं तूर आणि तुरडाळीच्या साठ्याचा खुला जाहीर लिलाव करायचा निर्णय सरकारनं घेतला आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी मलेशिया आणि सिंगापूरच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर आज रात्री रवाना होणार आहेत. या दौऱ्यात ते मलेशियात आशियान भारत परिषदेत आणि लगेचच 22 नोव्हेंबरला 10व्या पूर्व आशिया परिषदेला उपस्थित राहतील. यावेळी ते मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक आणि इतर नेत्यांची भेट घेणार आहेत. सिंगापूरमध्ये ते पंतप्रधान ली लाँग यांची भेट घेतील. पूर्व आशियातील राष्ट्रांसोबत व्यापारी संबंध प्रस्थापित करणं आणि भारतात गुंतवणूक आकर्षित करणं या दुहेरी उद्देशाच्या पूर्तीसाठी हा दौरा फायदेशीर ठरणार आहे. शीना बोरा हत्या प्रकरणात सीबीआयनं काल अटक केलेल्या पीटर मुखर्जी याला आज 3 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. पीटरवर हत्येचा आरोप ठेवण्यात आलाय. हल्ला होण्याआधी, होत असताना तसंच झाल्यानंतर पीटरचा इंद्राणी मुखर्जीशी सतत संवाद सुरू होता. हत्या प्रकरणात पीटर मुखर्जीचा सक्रिय सहभाग होता. त्यासाठी त्याला 14 दिवसांची कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं न्यायालयाकडे केली होती. दरम्यान मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयानं शीना बोरा हत्या प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयाकडे सोपवली आहे. इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि श्यामवर राय या 3 आरोपींना येत्या 3 डिसेंबरला सत्र न्यायालयात हजर होण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं गोव्यात माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते अनिल कपूर उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्याला राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड, गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव सुनील अरोरा उपस्थित होते. द मॅन हू न्यू इन्फिनिटी या ब्रिटिश सिनेमानं या महोत्सवाचा आरंभ झाला. 46व्या इफ्फीमध्ये रसिकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मातब्बर दिग्दर्शकांच्या कलाकृतींचा आस्वाद घेता येणार आहे. या चित्रपट महोत्सवात जागतिक सिनेमा श्रेणीत 89 देशांचे 187 चित्रपट तर इंडियन पॅनोरमा विभागात 47 चित्रपट दाखवले जाणार आहेत. 10 दिवस चालणाऱ्या या सोहळ्याला जगभरातून असंख्य मान्यवर आणि लोकप्रिय कलाकार उपस्थित आहेत. संस्कृती, मनोरंजन, पर्यटन, वाणिज्य या सर्व क्षेत्रांची सांगड या महोत्सवामुळे गोव्यात घातली जात असते. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं आयोजित 16व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाला आज मुंबईत दादर इथे सुरुवात झाली. संमेलनाचे अध्यक्ष जयंत पवार, स्वागताध्यक्ष आमदार आशिष शेलार, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक, मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन झालं. झपुर्झा हे साहित्य संमेलन, विशेषांक, रंगमंच आणि सुरुदा या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कवयित्रींच्या कविता संग्रहाचं प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते झालं. कोकणातून 15 नोव्हेंबरला निघालेली ग्रंथदिंडी काल मुंबईत पोहोचली. ही ग्रंथदिंडी संमेलनात पोहोचल्यानंतर या संमेलनाला सुरुवात झाली. संमेलन 22 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून यामध्ये ग्रंथदालन, कलादालन, विविध परिसंवाद, कवी संमेलन तसंच युवा आणि बालकलाकारांसाठी साहित्यिक उपक्रम होणार आहेत. सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी वाचन संस्कृती जोपासण्याची आवश्यकता असल्याचं मत वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केलं आहे. वाशिम जिल्हा ग्रंथालय आणि ग्रंथालय संस्थांच्या वतीनं आयोजित केलेल्या राष्ट्रीय ग्रंथ सप्ताहाचा समारोप आज झाला त्यावेळी ते बोलत होते. या सप्ताहामध्ये ग्रंथ प्रदर्शन, विविध विषयावर परिसंवाद आणि महिलांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. लोकांचा वाचनाकडे कल वाढावा यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मतही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केलं. या कार्यक्रमाला राजे वाकाटक ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश बावणे उपस्थित होते. जनता दल युनायटेडचे ज्येष्ठ नेते नितीश कुमार यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 5व्यांदा शपथ घेतली. पाटणा इथल्या गांधी मैदानात राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी नितीश कुमार यांच्यासह 28 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यापैकी 12 मंत्री राजद आणि जदयूचे तर 4 मंत्री काँग्रेस पक्षाचे आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे प्रथमच आमदार बनलेले पुत्र तेजस्वी प्रसाद यादव आणि तेज प्रताप यादव यांनीही आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तेजस्वी प्रसाद यादव यांची उपमुख्यमंत्री म्हणून नेमणूक झाली. आज शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये राजद, जदयू आणि काँग्रेस या पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे. या शपथविधी समारंभाला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी तसंच ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, तरुण गोगोई यांच्यासह 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि राजीव प्रताप रुडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिनिधी या नात्यानं सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसंच शिवसेना नेते अनिल देसाई आणि रामदास कदम यांच्यासह देशभरातून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही शपथविधीला हजेरी लावली होती. आज जागतिक बाल हक्क दिन आहे. बाल हक्क कायद्यानुसार शारीरिक आणि मानसिक अपरिपक्वतेच्या टप्प्यातून जात असताना प्रत्येक बालकाची काळजी आणि कायदेशीर सुरक्षितता ही आवश्यक आहे. हे कर्तव्य पार पाडणं ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. बाल हक्क दिन आज सर्वत्र साजरा होतोय. बालकांनाही हक्क असतात, अधिकार असतात, त्यांचीही आवडनिवड असते या विषयावर प्रकाश टाकणारा हा दिवस. मूल जन्माला आल्यापासून त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक पातळीवर जगण्यासंबंधित अधिकार देण्यात आले आहेत. त्यालाच आपण बाल हक्क म्हणून संबोधतो. 1990 मध्ये बालकांना त्यांचे हक्क दिले गेले पाहिजेत यावर जागतिक पातळीवर युनायटेड नेशन्समध्ये विचार झाला आणि हे हक्क निश्चित करण्यात आले. 1992 मध्ये भारतानं हे हक्क मान्य केले. साल 2000 मध्ये केंद्र सरकारनं बाल हक्क संरक्षण कायदा मंजूर केला. त्याअंतर्गत मार्च 2000 मध्ये बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना झाली. बालकांना जगण्याचा अधिकार, उत्तम आरोग्य सुविधा, शिक्षण, व्यक्त होण्याची मुभा, माहिती मिळवण्याची संधी तसंच स्वातंत्र्य मिळावं यासाठी जागतिक पातळीवर अनेक कायदे तयार झाले. मात्र बाल हक्काविषयी आपण खरोखरच जागरूक आहोत का यावर विचार होणं गरजेचं आहे. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी बाल हक्काचे अभ्यासक संतोष शिंदे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार शिंदे सर, आपलं स्वागत आहे आजच्या दिवशी. आज आपण सगळ्यांनी म्हटलं तसं बाल हक्क दिन आहे. खरं तर प्रत्येक जणच आपले हक्क मागत असतो. आपण समाजात बघतो मुलांना, लहान मुलांना माहितीच नसतं की आपल्याला हक्क आहेत किंवा आपल्याला कुठले अधिकार आहेत. हे बाल हक्क दिन असा साजरा करावा हे म्हणजे हा कधीपासून सुरू झाला आणि ह्यामागचं नेमकं कारण काय? निश्चितच म्हणजे साधारणपणे 20 नोव्हेंबर 1989 या दिवशी सगळ्या जगाने आंतरराष्ट्रीय स्तरावर हे मान्य केलं की मुलांना अधिकार आहेत आणि मुलांच्या अधिकारांचं संरक्षण करणं ही आपल्या सगळ्या मोठ्या माणसांची जबाबदारी आहे. आणि म्हणून 20 नोव्हेंबर 1989 सालापासून आपल्याकडे बाल हक्क दिन हा साजरा केला जातो. मुळात महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आपण आणखीन एक गोष्ट पाहतो की 14 नोव्हेंबर हा बाल दिन आणि 20 नोव्हेंबर हा बाल हक्क दिन असा संपूर्ण सप्ताह हा मुलांच्या अधिकारांचा सप्ताह म्हणून साजरा करण्याची एक प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. म्हणजे हा जवळजवळ आता एक 25 वर्ष तरी आपण ह्या बालहक्कांच्या बाबतीत जागरूक झालेलो आहोत. बिलकुल असं आपल्याला म्हणायला भारत सरकारने ह्या संदर्भामध्ये 1992 साली ह्या आंतरराष्ट्रीय करारावर सही केलेली आहे. त्याच्यामुळे आपण जसं पाहिलं तर जेवढे काही मुलांसंदर्भातले अधिकार आहेत त्या सगळ्या अधिकारांबद्दल आपण गेल्या अनेक वर्षांपासून याच्याबद्दलची मांडणी करतो आहोत. खरं तर आपल्या समाजामध्ये म्हणजे आपण म्हणतो रम्य ते बालपण किंवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा असं आपल्या खूप लेखकांनी लिहून ठेवलेलं आहे. लहानपणे खरंच खूप रम्य असतं, खूप नाजूक असतं किंवा खूप कोवळं असतं असं आपण म्हणतो, इनोसन्स असतो. तर यांना अधिकार हवे हेच आपल्या समाजात खरं म्हणजे काय एक धपाटा मारला तर घरातल्या मुलाला होतंय असं आपल्याकडे एक समजूत आहे. तर नेमक्या ह्या बाल हक्क जे आता आपल्याला मिळालेले आहेत यामध्ये नेमके कोणते हक्क बालकांना मिळालेले? निश्चितच म्हणजे रम्य ते बालपण असं जरी आपण म्हणत असलो तरी सुद्धा अनेक मुलांसाठी हे बालपण आजही रम्य राहिलेलं नाहीये. आणि हे बालपण रम्य नसण्यामागे आपण मोठी माणसं याच्यासाठी फार कारणीभूत आहोत. आणि म्हणूनच मुलांच्या अधिकारांबद्दल बोललं गेलं. मुलांच्या अधिकारांबद्दल जेव्हा मांडणी केली जाते तेव्हा मुलांच्या अधिकारांविषयी जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर जवळजवळ मुलांचे 54 अधिकार आहेत. आणि ह्या 54 अधिकारांना 4 प्रमुख अधिकारांमध्ये विभागले गेले. त्याच्यातला पहिला अधिकार जो आहे, पहिला म्हणण्यापेक्षा त्याची क्रमवारीशी ठरलेली नाहीये, पण आता फक्त सगळ्यांना समजण्यासाठी मी पहिला अधिकार म्हणतोय. हा पहिला जो अधिकार आहे तो जगण्याचा अधिकार आहे. जगणं जर सुकर झालं तर मग विकासाचा अधिकार आहे. जगणं आणि विकास या दोन्ही गोष्टी जर साध्य झाल्या तर मग मुलांचा सहभाग हा एक महत्वाचा मुद्दा समोर आणला जातो. आणि त्याच्यातनं मग पुढचा जो मुद्दा येतो तो म्हणजे मुलांचं संरक्षण. म्हणजे सगळ्या प्रकारच्या शोषणापासून मुलांचं संरक्षण व्हायला पाहिजे ही सगळ्या मोठ्या माणसांचीच जबाबदारी आहे. आणि मोठ्या माणसांनी आपली जबाबदारी नीटपणे पार पाडावी म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर मुलांच्या अधिकारांना मान्यता दिली गेलेली आहे. आणि त्याच्यानंतर भारत सरकारने अनेक मुलांसंदर्भात जे कायदे केले त्याच्यामध्ये हे सगळे संदर्भ आणले गेलेले आहेत. बरोबर. आपण तुम्ही जो जगण्याचा अधिकार म्हणालात तोच आपल्याकडे खरंच बालिकांसाठी तरी पहिल्या दिवशीच
म्हणजे त्याची सुरुवातच तिकडून होते की त्यांना जगायलाच मिळत नाही, पहिल्यांदा त्यांना जन्मच मिळत नाही. तर तिथपासूनच आपल्याकडे खरी म्हणजे सुरुवात झाली. निश्चित. म्हणजे 2011चा सेन्सस जो आहे तो सेन्सस आजही त्याची संपूर्ण जी वास्तवता आहे ती दाखवतो की आजही आपल्याकडे 1000 पुरुष मुलांच्या समोर 927च मुली आहेत. म्हणजे आजही मुलींचं प्रमाण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कमी कमी होत चाललेलं आहे. म्हणजे भ्रूण हत्या, आमच्यासारखे कार्यकर्ते जे आहेत ते भ्रूण हत्या आम्ही म्हणत, आम्ही स्त्रीलिंगी हत्या म्हणतो. आणि स्त्रीलिंगी हत्याच्या माध्यमातून आपण जेव्हा पाहतो तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये मुलींची हत्या करण्याचं प्रमाण मोठं आहे. आणि मग जगण्याचा अधिकार, नावांचा अधिकार, राईट टू आयडेंटिटी हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आजही आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने मुलींना नावं ठेवली जातात. नकोशी नाव असेल, सरला नाव असेल, ही अशी नावं ठेवली जातात. आणि त्याच्यातनं मग वेगळ्या पद्धतीचं शोषण आपण मुलांचं आणि मुलींचं करत असतो. लहान वयापासून त्यांच्यावर तेच पडायला लागतं की मी नकोशी आहे, असे कुठेतरी त्यांना ते वाटायला लागतं. हा जगण्याचा अधिकार झाला. जगल्यानंतर दुसरा त्यांच्यावर बाल कामगार हा खूप मोठा आपल्याकडे एक प्रश्न आहे. म्हणजे लहान वयातच कधी कधी घरातलीच माणसं काही कारण त्यांच्याकडे असतात, आर्थिक असतील, सामाजिक असतील, घरातल्या मुलांचा वापर म्हणजे पैसे कमवण्याचं साधन म्हणून सुद्धा करतात. तर त्यासाठी सुद्धा काही असा आपल्याकडे हक्क आहे का? जेव्हा आपण मुलांचं संरक्षण व्हायला पाहिजे असं म्हणतो तेव्हा सगळ्या प्रकारच्या कामांपासून मुलांचं संरक्षण व्हायला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा ठरतो. 18 वर्षाच्या आतील मुलांनी काम करू नये असं बालन्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण हा जो कायदा आहे हा स्पष्टपणे सांगतो. त्यातलं कलम 26 जे आहे ते स्पष्टपणे असं सांगतं की 18 वर्षाच्या आतील मुलांनी कुठल्याही प्रकारच्या धोकादायक कामामध्ये असता कामा नये. पण आजही आपण घरातली शेतीवाडी असेल, घरातलं दुकान असेल, घरातलं हॉटेल असेल, त्या सगळ्या कामांमध्ये मुलांना कामाला जुंपतो. आणि ह्या जुंपण्यामधनं मुलांच्या सगळ्या अधिकारांचं उल्लंघन आपण मोठी माणसं करत असतो. आणि हे उल्लंघन होत असताना आपण जरा सुद्धा हा विचार करत नाही की आपण ज्या पद्धतीने मुलांचं शोषण करत असतो ते शोषण करण्याचा खरोखर आपल्याला अधिकार आहे का, आणि तो अधिकार आपल्याला कोणी दिलाय? तर कुठल्याही मोठ्या माणसांना मुलांचं शोषण करण्याचा अधिकार दिलेला गेलेला नाहीये. आणि याबाबत कायद्यानुसार मुलं त्याची दाद मागू शकतात. आपण मोठी माणसं, संवेदनशील नागरिक कुणीही याबद्दल दाद मागू शकतो. अच्छा, म्हणजे लहान मुलांनीच तक्रार करायला हवी असं नाही, तर एखादा मोठा माणूस सुद्धा तक्रार करू शकतो. कुणीही, ज्याच्या लक्षात अशी गोष्ट येते की मुलांचं शोषण होतंय, मुलांना त्रास दिला जातोय, असा कुणीही मोठा व्यक्ती हा लगेच तक्रार दाखल करू शकतो. यासाठी खास करून चाइल्डलाईन सारखे, हेल्पलाईन सारखे नंबर आपल्याकडे आहेत. त्याचबरोबर आपण असंही पाहू शकतो की ICPS नावाची एक मोठी यंत्रणा तयार केली गेलेली आहे, योजना तयार केली गेली आहे. त्याच्या अंतर्गत बाल संरक्षण समित्या ह्या तयार केल्या गेलेल्या आहेत. आणि ह्या बाल संरक्षण समित्या गाव स्तरावर आणि शहरांमध्ये वॉर्ड स्तरावर तयार करण्यात येत आहेत. आणि त्याच्या माध्यमातून मुलांचं संरक्षण करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आता तुम्ही जसं म्हणालात की मुलांना मारणं किंवा शाळेत सुद्धा हल्ली आपल्याकडे त्या बाबतीत आता खूप कठोर पावलं उचलली गेली आहेत की शिक्षकांनी पण मुलांना मारायचं नाही, पण घरात सुद्धा मारायचं नाही, अगदी घरात मुलांकडे डोळे वटारून सुद्धा बघायचं नाही, अशा प्रकारचे खरं तर हक्क आहेत मुलांना. आणि आपण परदेशात बघतो की ते खूप कडकरित्या पाळले जातात. म्हणजे आपण मध्ये नॉर्वे सारखं उदाहरण घेतलं, आपल्या एक भारतीय दाम्पत्य होतं आणि त्यांनी मुलाला त्रास दिला म्हणून त्यांना नॉर्वे सोडा म्हणून सुद्धा आदेश दिलेले होते. मग आपल्याकडे सुद्धा हे सगळे हक्क आहेत, आपल्याकडे सुद्धा हे कायदे आहेत, मग त्याची आपल्याकडे तेवढी अंमलबजावणी का केली जात नाही? निश्चित, म्हणजे त्याची 2-3 कारणं आपण समजून घेतली पाहिजे. एक तर मुलांचे अधिकार आहेत आणि मुलांच्या अधिकारांना आपण मोठ्या माणसांनी संरक्षित करण्याची गरज आहे, हे मुळात आपण ते स्वीकारलं पाहिजे. एकदा आपल्याकडनं ते स्वीकारणं झालं की मग त्या संदर्भातले कायदे कुठले आहेत आणि या कायद्यांचा वापर आपण कसा करायचा हे आपल्याला ठरवता येऊ शकतो. आजही जर आपण पाहिलं तर आपण मुलांच्या अधिकारांना मान्यता द्यायला तयार नाही आहोत मोठी माणसं. म्हणजे आपल्या सगळ्या मोठ्या माणसांना असं वाटतं की काय गरज आहे सगळं करण्याची, आणि त्या सगळ्या माध्यमातून आपण मुलांचे अधिकार मिळवून देण्यासाठी जर प्रयत्न करू शकलो तर निश्चितच कायद्यांचा आधार घेत कुठल्याही व्यक्तीला या संदर्भामध्ये तक्रार दाखल करता येऊ शकते. आणि ही तक्रार आपल्या जिल्ह्यातल्या बाल कल्याण समितीकडे, जी बाल कल्याण समिती जी असते ती मुलांसाठी एक न्याय व्यवस्था म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज घडीला उपलब्ध आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही अशी तक्रार म्हणजे आपल्याकडे कायदे आहेत पण ते तितक्याच्या रीतीने आपण पाळत नाही, किंवा सर्वसामान्य लोकही त्याचा फायदा घेत नाही की आपल्याकडे हा कायदा आहे तर आपण त्याचा वापर करायला आपण सोयीनुसार मोठी माणसं त्याचा वापर करायचा की नाही ठरवत असतो. त्याच्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला अडचणीत आणतील त्या गोष्टी वापरू नयेत असे एक संकेत आपण पाळलेले आहेत, तसे नसावेत यासाठी आपल्या सगळ्यांनी खूप
खूप काम करण्याची गरज आता आहे. आपण हे लहान मुलांचे प्रश्न बघतो त्यात हे 2-3 बघितले की आधी स्त्री भ्रूण हत्या तुम्ही म्हणाल तसं स्त्रीलिंगी हत्या, त्यानंतर जन्माला आल्यावर मग बाल कामगारांसारखे प्रश्न असतील, असे आपण 2-3 प्रश्न मुद्दे लक्षात घेतले. तुम्हाला आपल्या देशात लहान मुलांचे जास्त करून प्रश्न काय आहेत असं वाटतं? आपल्या देशात पाहिलं आपण म्हणजे बालमजुरी किंवा काम करणारी मुलं हा एक मुद्दा तर आहेच, पण त्यासोबत बालविवाह हा एक मोठा मुद्दा आपल्याकडे आहे. लैंगिक शोषणाचा मोठा मुद्दा आपल्याकडे आहे. त्याचबरोबर मुलांना उपेक्षित ठेवणं, मुलांना नाकारणं, असे वेगवेगळे मुद्दे जर आपण पाहिलं, बालभिक्षेकरी हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे शहरांमधनं हा मुद्दा दिसतो. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे संदर्भ जर आपण पाहत गेलो तर वेगवेगळ्या संदर्भातून आपल्याला दिसून येतं की मुलांचे वेगवेगळे प्रश्न समोर येताना दिसत आहेत आणि यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा सुद्धा उभारल्या जात आहेत. ह्या यंत्रणांची मदत आपल्याला घेण्याची गरज आहे. म्हणजे आजच्या तारखेला आपण जर पाहिलं तर राज्यस्तरावर राज्य बालहक्क संरक्षण आयोग आहे. आजच्या घडीला आपण जर पाहिलं तर राज्य बालहक्क संरक्षण समित्या तयार केल्या गेलेल्या आहेत. आजच्या घडीला आपण जर पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 अशा यंत्रणा तयार केल्या गेलेल्या आहेत की त्या यंत्रणांची मदत आपल्याला घेता येऊ शकते. त्याच्यामुळे खरं तर मोठ्या माणसांनी नीट काम करण्याची गरज आहे. मोठ्या माणसांनी जर आपल्या जबाबदाऱ्या नीट जाणून घेतल्या तर मुलांचे अधिकार मिळवून देण्यासाठी निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करता येणे शक्य आहे. फायदा होऊ शकतो. बरं, आपण असं म्हणतो की लहान मुलाच्या वाढीच्या काळामध्ये पालक, त्याच्या आजूबाजूचं वातावरण आणि त्याचे शिक्षक यांचा खूप मोठा वाटा असतो. तर पालक आणि शिक्षकांनी सुद्धा आपल्या घरात आता एखादं मूल जन्माला आलं तर त्याचं संगोपन करण्याच्या दृष्टीने ह्या बालहक्कांच्या म्हणजे मदतीने, म्हणजे बालहक्क टिकवून त्याचे कसं करायला पाहिजे असं वाटतं? कारण तुम्ही आता बालहक्कावर खूप संशोधन करताय आणि अभ्यास करताय त्याचा. निश्चितच म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे कुटुंबातच मुलांचं पालनपोषण व्हायला पाहिजे असं मी मानतो. पण कुटुंबाच्या पासून मुलांचं संरक्षण होणं अपेक्षित आहे. कुटुंब जर सक्षम नसेल तर ती जबाबदारी शासनाची येते. कुटुंब आणि शासन ह्या दोघांकडनं जर शक्य नसेल तर ती जबाबदारी समाजाची येते आणि त्या माध्यमातून मुलांचं संरक्षण करणं हे आपल्याला शक्य आहे. आणि यासाठी आपल्याला वेगवेगळ्या यंत्रणांची मदत घेऊन काम करता येणं शक्य आहे असं आम्हाला वाटतं. बरोबर. आजच्या दिवसाच्या निमित्ताने तुम्ही बालकांना आपल्या सुद्धा देशामध्ये हक्क दिलेले आहेत याची खूप चांगली माहिती दिलीत आणि त्या हक्कांची जर आपल्याला जाणीव करून घ्यायची असेल तर आपण त्याचा वापर करून घेतला पाहिजे. या शासकीय यंत्रणा ज्या उभारलेल्या आहेत त्या, कायदे देखील आहेत, तर त्याचा देखील वापर. मुलांना कळत नाही की आपण हे आपल्याला हे हक्क मिळालेत, मुलांनाही माहितीच नसतं की आपले हे हक्क आहेत. पण त्यांच्या आजूबाजूच्या पालकांनी, शिक्षकांनी, त्यांच्या समाजातल्या मोठ्या माणसांनी जर हे मुलांना दिलेले हक्क आहेत, त्यांचे हे अधिकार आहेत असं म्हणून जर त्या मुलाचं संगोपन केलं तर मला वाटतं एक आपल्याला भविष्यात चांगली पिढी मिळू शकेल. आज ह्या दिवसाच्या निमित्ताने तुम्ही ह्याच्याबद्दलची माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आता वळूया इतर बातम्यांकडे. न्यायालयाच्या आदेशाविरोधात जनगणनेचं काम अंगणवाडी सेविकांकडून करून घेतलं जात असल्याच्या निषेधार्थ आज अंगणवाडी सेविका संघानं पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केलं. सध्या जनगणनेचं काम सुरू आहे, हे काम अंगणवाडी सेविकांवर सोपवू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. तरीही पालघर जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांना जनगणनेचं काम दिलंय असं संघटनेचे सरचिटणीस ब्रिजपाल सिंह यांनी सांगितलं. संघटनेच्या वतीनं पालघर इथे मोर्चा काढण्यात आला. यावर्षी जुलै महिन्यापासून अंगणवाडी सेविकांना वेतनही मिळालेलं नाही याचाही निषेध या मोर्चात करण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी निवेदन सादर केलं. मुंबईत दादर स्थानकाजवळच्या अहमद उमर इमारतीला काल रात्री 2:30च्या सुमाराला आग लागली. अग्निशमन दलाच्या 16 बंबांनी 4 पाण्याच्या टँकरसह आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीत 2 जण जखमी झाले असून त्यांच्यावर परळ इथल्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत तळमजल्यावरचं दरबार हॉटेल जळून खाक झाल्याची भीती व्यक्त होतीये. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मुंबईचे माजी महापौर आणि मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष रमेश मेढेकर यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालं. मेढेकर यांच्या निधनानं एक ध्येय समर्पित व्यक्तिमत्व हरपलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. हवामान. येत्या 36 तासात कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात सर्वात कमी तापमान आज नाशिक इथे 11.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 37, किमान 18, नागपूर 30 आणि 15, पुणे 30 आणि 13, औरंगाबाद 31 आणि 16, नाशिक 30 आणि 11, कोल्हापूर 29 आणि 18, रत्नागिरी 34 आणि 23, सोलापूर 31 आणि 23,
आणि अमरावती कमाल 31 आणि किमान 17. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माली देशाची राजधानी बामाको इथे हॉटेलवर दहशतवाद्यांचा हल्ला. 18 जणांचे मृतदेह सापडले. 2 अतिरेकी ठार. पोलीस नाट्य संपुष्टात. मराठवाड्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाचा दौरा सुरू. आज केली जालना आणि पैठणची पाहणी. डाळीच्या साठेबाजीविषयी आरोप केल्याप्रकरणी अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट करणार नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीचा दावा. जप्त केलेल्या 13,000 टन तूरडाळीच्या साठ्यांचा राज्य सरकार करणार खुला जाहीर लिलाव. शीना बोरा हत्या प्रकरणी अटक केलेल्या पीटर मुखर्जीला 3 दिवसांची सीबीआय कोठडी. पीटरवर ठेवण्यात आला हत्येचा आरोप. आणि इफी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आज पणजी इथे झालं शानदार उद्घाटन. रसिकांना पाहायला मिळणार उत्तम चित्रपट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.